दिवसाची सुरुवात अशी काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठून जेव्हा बाहेर आली तर समोरच दिसला साप. इतकी घाबरली होती. लगेच यांना कॉल केला, हे ड्युटीवर होते. आणि मग यांनी शेजारच्या दादाच्या मुलाला कॉल केला. तो आला. बिचारा त्याचं झोप पण खराब झाली होती सकाळी सकाळी. मुलं झोपलेलेच होते आतमध्ये. पण नंतर मग मुलांना जेव्हा मुलं उठले त्यानंतर सगळं काही झाल्यानंतर मग मुलांना सांगितलं की सकाळी साप निघाला होता म्हणून. आज तर आम्ही गणपतीसारखी साफसफाईच काढली होती. मग पहिल्यांदा मला कुशन कवर्स धुवायच्या होत्या, त्या काढल्या. तर मग माझं असं असतं की मग आता एवढं काढलेलंच आहे तर बाकीचं पण धुवून घेते. म्हणून मग वर गेली, वरचे कर्टन्स काढून आणले. नंतर मग सोफ्याच्या खालच्या कवर्स घेतल्या. असं करता करता कितीतरी आमची आज साफसफाई होऊन गेली. सगळ्या बेडशीट्स हे ते सगळं वॉश करून टाकला आणि सगळं मस्त आता चकाचक दिसत आहे. तेवढ्यात आले माझे पार्सल्स. हे जे पार्सल आहे हे माहीला ओपन करायला लावले. माहीने ते सगळे ओपन केले. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माझ्या हिंदी चॅनलच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते, माझ्या हिंदी यूट्यूब चॅनलचं नाव आहे इंडियन मॉम कांचन. त्यावर तुम्हाला खूप साऱ्या हॉल व्हिडिओज बघायला मिळतील. तर तुम्ही त्या चॅनलला सुद्धा माझ्या सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. तोपर्यंत माझी मैत्रीण आली होती, तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिच्यासोबत बोलून आणि खूप मस्त वाटलं. जेव्हा दोन मम्मीज बोलत असल्या मग मुलं काय एकटे पडून जातात बिचारे, तर ते खेळायला लागले होते. आणि आमच्या कृष्णाचं काहीतरी वेगळं सुरू होतं. त्याचं पण लहानपण जिवंत झालं होतं. चला मग आता इथेच ब्लॉगला थांबते. बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.